येड्राव फाटा येथील तोरणानगरमध्ये राहणाऱ्या श्रीमती कांचन जाधव यांना सामाजिक कार्यकर्ते मनोज यादव व त्यांच्या सहकाऱ्यांनी मदतीचा हात देत पुन्हा उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध करून दिल्याने परिसरात सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडले। कांचन जाधव व सामाजिक कार्यकर्ते मनोज जाधव यांचा उदरनिर्वाह अनेक वर्षे एका छोट्याशा पान टपरीवर चालत होता। मात्र काही वर्षापूर्वी त्यांच्या एकुलत्या एका मुलाचे निधन झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला। त्यानंतर कांचन जाधव यांनी मोठ्या कष्टाने एक छोटी टपरी उभारून त्यामध्ये बेकरी पदार्थांची विक्री सुरू केली आणि त्यातूनच आपल्या उदरनिर्वाहाचा मार्ग शोधला। मात्र अलीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारवाई दरम्यान त्यांची टपरी हटविण्यात आली। त्यामुळे त्यांच्यासमोर उपजीविकेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला। मी एकटी आहे, माझे वय 78 वर्ष आहे, आता मी कुठे जाऊ अशी आर्त विनंती त्या करत होत्या। ही बाब सामाजिक कार्यकर्ते मनोज यादव यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी आपल्या मित्रमंडळींशी व कुटुंबियांशी चर्चा केली। वृद्ध महिलेची परिस्थिती ऐकून सर्वजण भावूक झाले। त्यानंतर सर्वांनी आपल्या कष्टार्जित उत्पन्नातून आर्थिक मदत जमा केली। या मदतीतून कांचन जाधव यांच्यासाठी नवीन खोके तयार करण्यात आले, तसेच व्यवसायासाठी आवश्यक साहित्य व बेकरी पदार्थ खरेदी करून देण्यात आले। त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा स्वाभिमानाने जगण्याचा आणि उदरनिर्वाह करण्याचा आधार मिळाला। यावेळी मनोज यादव यांनी गरिबांवर कायद्याचा धाक दाखवून कारवाई केली जाते, मात्र प्रभावशाली व्यक्तींवर त्याच निकषानुसार कारवाई होत नसल्याचे दुर्दैवी चित्र असल्याची खंत व्यक्त केली। त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीचा निषेध करताना गरजूंना मदत करण्यासाठी पुढे आलेल्या सर्व मित्रमंडळींचे आभार मानले। या उपक्रमात सौ छाया यादव, सौ पूजा यादव, निलेश बुचडे, सीमा मुदानी, दस्तगीर माणिकपुरे, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲडव्होकेट महेश कांबळे, हेमंत मृत्युले, रोहित गाडगे, मस्जिद शेख यांच्यासह अनेक नागरिकांनी सहकार्य केले। नमस्कार, मी मनोज यादव, सामाजिक कार्यकर्ता असून या आजींसाठी सर्व मित्रमंडळी तसेच अनेक वरिष्ठ मित्रमंडळींनी आजींना सहकार्य करून यात आजीला एक मुलगा होता, तो वारल्यामुळे आजी निराधार झाली आहे आणि त्या आता वेळ प्रसंग अतिक्रमणाची आहे। ती अतिक्रमण गरिबांची काढली आणि आजी उदरनिर्वाह बंद झाल्यामुळे आम्ही एक आजीला छोटीशी मदत म्हणून सर्वांनी वर्गणी काढून तिला उदरनिर्वाह करून दिलेला आहे। तसेच माझं एक म्हणणं आहे की गरिबांवर अत्याचार करण्यापेक्षा PWवाल्यांनी गरिबांनी खोकी काढली, पण काही लोकांनी बल्लाड लोक जी आहे त्यांची तुम्ही अतिक्रमण काढले नाही, तुम्ही त्यांना भ्यालात, त्यांची पहिला अतिक्रमण काढा, जसं गरिबांनी काढली त्यांची काढा, तुमची ताकद कुठं पडते त्यांच्याला समजलं आहे आणि तुम्ही काही लोकांना सामील झाला आहे। असं करू नका, सर्वांना सरसकट न्याय द्या। जय हिंद, जय महाराष्ट्र।